सुपारी प्रकरणात क्लीन चिट मिळण्यासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीस अजितदादांचे पाय धरले। मुंडेंची चौकशी केली नाही तर महागात पडेल, जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, तर मतदारसंघातल्या कामांसाठी फडणवीसांना भेटलो, मुंडेंचं स्पष्टीकरण। शिंदेच्या शिवसेनेचे 22 आमदार फुटणार, ते आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा। शिंदेचे आमदार आमचेच, मग त्यांना भाजपात घेण्यात अर्थ काय? शिंदेच्या शिवसेनेतील नेत्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबतच्या दाव्यांवर फडणवीसांचा पलटवार। शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडा, नागपुरातील सेनेच्या बैठकीत शिंदेच्या मंत्री आणि आमदारांना सूचना। शिवसैनिकांची कामं होत नाही, आमदारांचा बैठकीत सूर। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अज्ञानी, विरोधी पक्षनेते पदासाठी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही, भास्कर जाधव संतापले। महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेताच नाही, विरोधी पक्षातील एकाकडेही स्वतंत्रपणे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे पद रिक्त। आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी येत असेल तर विशेष नाही, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, आदित्य ठाकरेंचं उत्तर। विरोधी पक्षनेते पदासाठी आमचा दुराग्रह नाही, पण अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील, फडणवीसांचं भाष्य। तर संख्याबळ मिळवा आणि विरोधी पक्षनेतेपद कमवा, शिंदेंचा विरोधकांना टोला। स्ट्रॉंगरूम बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा जागता पहारा, कडाक्याच्या थंडीत शेकोट्या पेटवून निगराणी। भडगावात शिंदे सेनेकडून खासगी सुरक्षा रक्षक तैनात, तर गंगाखेडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीने स्वतःचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला। सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंच्या समर्थकांकडून धमक्या, मुंडेंविरोधात लक्षवेधी मांडणार असल्यानं धमकीचा कॉल। भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा आरोप, कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांसह विधानसभाध्यक्षांना पत्र। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंची भेट, तपोवनातील झाडं वाचवण्याबाबत चर्चा, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। तपोवनातील मोठी झाडं तोडणार नाही, कोणीही राजकारण करू नये, तपोवनातील वृक्षतोडीवरून होणाऱ्या टीकेवर गिरीश महाजनांचं उत्तर। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 96व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारा नेता हरपला। गोवा हॉटेलच्या अग्निकांडात सर्वात मोठा ट्विस्ट, आतषबाजीमुळे छताला आग लागल्याचा व्हिडिओ समोर। डान्सवेळी इलेक्ट्रिक आतषबाजीनं 25 जणांचे जीव घेतले, आरोपी गौरव लथुरा आणि सौरभ लथुरा थायलंडला पळून गेल्याची माहिती। जपानच्या होन्शू शहरात भूकंपाचा धक्का, 7.6 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता, सुनामीसह समुद्रकिनारी 10 मीटर उंचीच्या लाटा धडकण्याचा इशारा। उच्च जातीचं नाव काय? 8वीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील प्रश्नामुळे खळबळ, शिक्षकांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी, संबंधित संस्थेकडून लेखी खुलासा मागवला। इंडिगोची आज 224 उड्डाणं रद्द, कंपनीकडून प्रवाशांना 827 कोटी परत, तर प्रकरण सरकारलाच हाताळू द्या, इंडिगो विमानसेवेच्या गोंधळात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार।